विहीर आहे RCC, खोली आहे 20 फूट, पाणी अगदी पुष्कळ, अगदी किती पाणी खेचला तेवढे 24 तासात जागेवर येणार आहे तेवढंच. ठीक आहे. म्हणजे साधारण एका माडात किती फळा धरतात? 600 पर्यंत नग. एवढी? हे बघा, या रस्त्यामुळे मागे 2 वर्ष ही जमीन रखडलेली रखडलेले हो आणि आता पूर्ण काम झालेलं आहे. झालेलं आहे, अगदी पिंपळाच्या झाडापर्यंत. पिंपळाच्या झाडापासून ते या गाडग्यापर्यंत म्हणजे बागेपर्यंत त्यांनी जागा स्वतः विकत घेतलेले आहे. आम्ही खूप वर्ष दुष्काळच काढत आलोय, आता पण दुष्काळात मशीन नाही हा, बटन दाबल्यावर डायरेक्ट. हा इंजिनियर न कॅटरेस वाले तेव्हा तेव्हा रामा रामा त्याला मोठीच घेऊ कोणती रिक्षा. पोपो म्हणता बॅगे राहत ना. माझा ऐकनच मी आला उशीर कशा झाला आमका माहिती तकडे रिक्षा घेऊ मोठी रिक्षा घेऊ भांडत होतो. अरे ए शैल्या का दादा घेऊन हो चावी दे. हो बोलवता जानू कोण धुतलं नाही की काय गो धुतलं. हे बघ कॅटरेस वाले बघ दाबत जा. हे मांडीवर घ्या बॅगे बिगे. हे नैतिक तू येतो लो ये रिक्षात जा त्या बोला नको गाडीवर. हा आम जरा त्यांका गाडीची चावी आणून सांगितलेलं. गिअर कोण बाबा टाकतलो क्लच सोड बाबा गाडीची वाट लावतलो तू सोड. चल बस जाऊया. तात्या तात्या रडत काय रडत ये मार मिठी मार. चल काय रे ती भाकरी आहे ती खाऊन टाक आताच. राव माका नाही ना तुझ्या रिक्षेत ना माका नाही तुझ्या रिक्षेत ना. चल ना मागा का गाडी टाक बोलतो. तो नाही 10 तो जाऊ दे तो नाही ते काय तो वोट खायती येत ना. म्हणजे आता मोहळातील आहे तिकडे नांदगावात ना मॅची चालू आहे. ते काय आम्ही जास्त उशीर बघणार नाही म्हणजे थोडं व्हिडिओ करणार भाऊ कोणात ना खेळायला भेटता काय. नवीन गोलंदाज दीपक कोहली पुढच्या गाडीचे आहेत परत केस सरळ काय नाही खेळता पॅव्हलियन बघ काय पॅव्हलियन बघ कसे सजले बघ. अभि बोल आता खेळतले लक्झरी काय अशी मजा यायची आता मजा येत नाही. हो इलय तेव्हा मला उठायचे कधी सकाळी आणि हरायचे पहिली मॅच. रुपेश रासम षटकार बघते एक धाव निश्चित. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ग्राउंड शॉट असा टोलाला चेंडू एक धाव हर्षल यांच्या बॅटमधून निघाला. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न 2 धावा पूर्ण. माझ्याकडे क्रिकेटचे गेम चालू होत. आम्ही एक मॅच खेळला आणि एक मॅच हरला पण. आमची टीम होती दुसऱ्यांदा खेळले आणि समोर अक्षय रासम आणि त्यांची फॅमिली अनिकेतची आत्या गोष्ट कोकणातली पाणी घेऊन जातात
पाणी तुमच्या गावामध्ये लय दुष्काळ बाबा. हो लय आम्ही खूप वर्ष दुष्काळच काढत आलोय आता पण दुष्काळात 2 भांडी घेऊन चालू. मशीन नाही हा, बटन दाबल्यावर डायरेक्ट नाही नाही आम्हाला असं आवडतं आणि गावात आल्यावर ओरिजिनल नैसर्गिक आवडतं. मग आमच्याकडे पण येवा, आम्ही लाईटी घालून टाकतो, बिल येत नाही. निसर्गाच्या ह्याच गोष्टी पाहिजेत आपल्याला. जाणार हरला आता बघू री एंट्री भरतात काय, म्हणजे दुसऱ्यात नाही खेळायला, आमची टीम नव्हती. मंडळी नमस्कार. आता मी कणकवली जानवली या गावात असे आणि 2 वर्षापूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे या माझ्या पाठीमागे असणाऱ्या बागेचो. तर त्यावेळी बरेच लोकांचे कॉल इल्ले आणि बाग जात पण होती, पण एक प्रॉब्लेम झालो रस्त्यामुळे. हो ना का? हो रस्त्याचाच प्रॉब्लेम होता. तर तो रस्त्यामुळे, कारण ते जी कोणाची वाढ होती त्या रस्त्याची, अ, त्यामुळे ती ती आता अधिकृत 2.15 गुंठे जागाच घेतले, विकतच घेतलेली आहे. अच्छा, त्यामुळे त्यांनी रस्त्याचा जो काय अडथळा होतो तो त्यांनी दूर केला दूर आणि केलेला. वाट स्वतःच विकत घेतल्याने. विकत घेतलेले आहे. तरी पण तुमका जर तो मागचा व्हिडिओ बघूचो असत ना, तर मी ह्याच्यात लिंक देतोय, ती लिंक वर जाऊन तुम्ही नक्की बघा मागचा व्हिडिओ. आणि तोपर्यंत आपण परत एकदा ही बाग बघूया कशा प्रकारे बाग आहे. आता माझ्यासोबत या बागेचे मालक आहेत, त्यांना थोडी माहिती विचारूया. काका, बागेची थोडी माहिती सांगा. पहिलं तुमचं नाव सांगा. पुंडलिक गणपती राणे, मुक्काम पोस्ट जानवली, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. माझं वय आज 70 वर्ष वय आहे. या बागेची आम्हीच स्वतः 2 जण मेहनत करतो. माड आहेत 54, काजू कलम आहेत 11, हापूस आंबा कलम आहेत 19 आणि फोपळी आहेत 6 आणि फणसाची झाडं आहेत 3 फणसाची झाडं आणि 1 विलायती फणस आहे. तर मी काय म्हणते, साधारण किती एकर ही जमीन आहे? जमीन 23.80 गुंठे. 23.80 गुंठे आणि वाट आहे. वाटेचा रस्ता जो आहे तो 2.15 मिळून 26 गुंठे एकत्र जागा होईल. अच्छा, तो पण आता वाट पण तुम्ही आता आताच घेतलेला आहे, नवीन वाट घेतलेली आहे. आता वाटेचा प्रश्न मिटलेला आहे. आणि आता- बाग ती रस्त्याच्या अगदी बाजूकडे. हो, रस्त्याच्या बाजूकच आहे आणि ती 2.25 गुंठे जागा रस्त्यापासून घेतलेलीच आहे. ठीक आहे, तर आपण थोडी झाडं बघूया कशी आहेत ती. आपल्या गेटवरच गुलाबाची फुलं आहेत. किती छान आहेत, मस्तपैकी फुललेली आहेत आणि ती पण गेट वरतीच आहेत अगदी. अगदी हो. हे जायफळचं झाड आहे, अच्छा, एकूण मसाल्याचं जायफळ. मला जवळजवळ 80 फळं मिळाली जायफळची यंदा. 80 फळ. हो, 80 जायफळ मिळाले. आता काय नाही त्याच्यावर तुम्हाला दिसणार. आणि हे बाजूला फणसाचं झाड आहे, फणस धरले आहेत. विहीर आहे RCC, खोली आहे 20 फूट. पाणी अगदी पुष्कळ, अगदी किती पाणी खेचला तेवढे 24 तासात जागेवर येणार आहे तेवढंच. अच्छा, माड पण मस्त. आणि बघितलात ना तुम्ही, बाग तर पूर्ण एकदम स्वच्छ ठेवलेली आहे, अजिबात काय घाण नाही या बागेत. हे बेलाचं झाड आहे बेलाचं. बाजूलाच. हे किती माडत बोललात ते? माड 54 आहेत. 54 आहेत. आणि धरतात किती? हो, जवळजवळ 45 माड धरतात. 45 बाकी माड. हो, बाकीचे लहान आहेत ते होणार. मी काय म्हणजे साधारण एका माडात किती फळा धरतात? साधारण एका माडाक 600 पर्यंत नग एवढी? वर्षाला. वर्षाक 600 फळा धरतात 600 फळा धरतात एका माडात. एका माडाक. गवतीच्या. गवती आहे, गवतीच्या. हे अजून मोहरा नाही ना? मोहरले मोहूर जळला. होय होय होय, ते ह्याच्यामुळे. हे दालचिनीचं झाड आहे. ह्याचं सालीचाही उपयोग होतो आणि पानांचाही उपयोग होतो मसाल्यासाठी. हे चिकूचं आहे, चिकू लागले आहेत. आज सकाळी चिकू काढले त्याच्यावरचे. हा, चिकूची किती आहे ती? चिकू एकच झाड आहे. एकच झाड आहे. कोणतं झाड आहे? हे चापा, सोनचापा. सोनचाफा. धरलं नाही वाटतं. आणि पूर्ण परिसर तुम्ही आधी स्वच्छ ठेवला असता, बघून आधी समाधान वाटतं. अजिबात घाण नाही. तेवढी साफसफाई करता कोण? तीच. टाकी करता? होय होय, सगळी तिचीच मेहनत आहे ती अच्छा. साफसफाईची. काजी झाडं किती बोललात ते बघाशी?
काजीची झाडं 11 आहेत. 11. हे किती नंबरी आहे? ही किती नंबरी आहेत? ही 7 नंबरी. 7 नंबर काजी. होय होय. तर लावलेलं आहे. सागाची झाडं आहेत 4. 4 सागाची झाडं आहेत. ओके. दररोज शिपाचा लागत असतो. हो का आम्हाला कामच नव्हतं, हेच येऊन काम करायचं बस. आणि मनाचा व्हिडिओवरून तुम्हाला मी इथून रस्ता दाखवतो जो 2.15चा आहे. अच्छा. तो कॉर्नरवर दाखवतो. गाडी Direct मागे देऊ शकता. हो. समोर पिंपळाचं झाड आहे आणि हे 2.15. अच्छा. हे बघा या रस्त्यामुळे मागे 2 वर्ष ही जमीन रखडलेली रखडलेले. हो आणि आता पूर्ण काम झालेलं आहे. झालेलं आहे अगदी पिंपळाच्या झाडापर्यंत. पिंपळाच्या झाडापासून ते या गाडग्यापर्यंत म्हणजे बागेपर्यंत त्यांनी जागा स्वतः विकत घेतलेले आहे. 2.15. ही अगदी खुशाल आतमध्ये येऊन घर बांधा. सगळी आजूबाजूची माणसं चांगली आहेत. परिसर स्वच्छ आहे, काय नाही. आणि रात्री जरी 12 वाजता जरी चालत आलात बागेत आपल्या घरी इथे घर बांधून तरी कसली अडचण नाही. कणकवली नाका इथून 2च किलोमीटर अंतरावर आहे. आणि जानवली मारुती मंदिर ते माझी बाग 1 किलोमीटरवर आहे. अच्छा. म्हणजे कणकवलीतून जवळजवळ 1 मिनिटच लागेल तिकडे. ओह. 1-2 मिनिटं. ओह. आणि हनुमान मंदिरकडनं 1 मिनिट. हे हनुमान मंदिर ते बाग 1 किलोमीटर अंतर. आणि इथून बागेपासून रेल्वे स्टेशन 3 किलोमीटर अंतरावर आहे. बागेपासून हो. 3 किलोमीटर अंतरावर. त्याच्यामुळे सगळ्यात जवळ आहे ते. पेरूची झाडं किती आहे? पेरूची झाडं 2 आहेत. 2 आहेत. मोहर मस्त येईल हो. मोहूर चांगलं आलं आहे पण काय झालं मनाचा जरा मळबटीमुळे जळला. नाही तर सगळी फुटलेली भरपूर आहे. ते खाऊन संपलं नसतं एवढा आंबा मिळाला असता. अच्छा. सगळ्या कलमच नाही. हो हो. हे कोणतं आहे फळ म्हटलं ते? हे जाम. जामचं झाड आहे. कोवळे आहेत अजून. कोवळे आहेत. आणि हे झाले ना एवढी मोठी होणार. अच्छा. काजी काढलाच की नाही? नाही अजून नाही. नाही काढला अजून? नाही. हे बघा वरती मारा. बाकी सगळे माड मस्त धरले आता. या ते सण कुठलं पावसाळ्यात असता तो? हा हॅलो. हा चालतं. वट पौर्णिमेला या फणसाचे फणस मिळतात. वट पौर्णिमेला. हा ते हो पावसाळ्यात गुजत नाही. वट पौर्णिमेला हमखास अगदी मिळणार या फणसाचे फणस. का 2 प्रकारचे वाय. रसाळ वाहिनी जो एकाच जागेवर 2 ठेवलेले केलेले आहे. अच्छा. बागेत माझ्या घाण असताना कायम मी स्वच्छता अधिक पहिली करीत असते. त्यांचा पाण्याचा आणि माझा दोघांचा पाण्याचा काम आणि स्वच्छतेचं काम आम्ही दोघंजणं इथे काम करीत असतो. तीत बंगले आसपास सगळी घरात छान घरा सरळ याच्यापासून रस्तो व्यवस्थित सगळा असा. माणसं पण खूप चांगली असत. अगदी प्रश्नच नाही माणसांबद्दल. अशी माणसं असत. शेजाऱ्यांबद्दल. हां. केसरी. केसरी म्हणजे ते नवीन येले ते असे. अच्छा. म्हणजे ते पावसात पण भेटतात याच्यात काय म्हणतात ते? हो वटपौर्णिमेकडे मिळतात. हा हा. जास्त उशीर टिकतात ते केसरी. म्हणजे जरी कलमाचं जरी कुसत चाललो ना तरी तो हे चांगले केसरी चांगले टिकतात. माहिती आहे मला. मागे काहीतरी केळी तुमचे जास्त होते आता केळी कमी झाले. त्यांनी बाग पण केली नाही बघा मुळ्याची. आणि संपलं ना कारण झाले किती 3 महिने झाले ते का? हा विलायती फणस आहे. हा हा विलायची फणस. गेल्या वर्षी 6 फणस मिळाले. हा. मागे इले ना तेव्हा ह्याचे काय म्हणतात ते वाली पण होते ना गे का? होय होय वाली बरेचसे. आता वांगी आणि वाली आहे ते.
तर मंडळी अशा प्रकारे ही संपूर्ण बाग आता मी तुमका दाखवलंय. तुमका जर ह्या नंबरशी कॉन्टॅक्ट साधूचो असत ना तर काकांचा मी नंबर देते खाली, त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. काका तुमचा नंबर सांगा. 96 57 96 57 48 48 23 23 90 90. 96 57 48 23 23 90. 90 या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि संपूर्ण बागेची माहिती घ्यावा परत एकदा. चला मंडळी, असं होतं आजचं संपूर्ण बागेचं व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा. चला आता चाललंय मी घरात.